हा 3 षटकांचा मॅच आहे आणि इथे 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, फक्त 2 धाबा धाव फलकावर लागलेत. मैदान क्रमांक 2 वर नवीन बॅटर गेला राकेश. 2 चेंडू नंतर पुन्हा बोलणार आहे मी मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. निलेश मचाडो सरांना बघितलं एक का त्याने सुद्धा गाजवलंय. थँक्यू सो मच निलेशजी. आपणास विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. टेनिस क्षेत्रातील प्रख्यात असे खेळाडू होते यंगस्टार पापडी संघाकडून ते खेळायचे. ओळी आपण मैदान क्रमांक 2 वर आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे अनिकेत. चांगली कसून गोलंदाजी केलंय, टिचून मारा केलाय. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राचा मारा तो करतोय. कोळवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. स्कोरलेग रिझन मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळेल काय? ॲक्युरेट थ्रो होतोय. एकच धाव, एका धावेने षटक सुद्धा संपलंय. या वेळेला आता मजबूती दिसली पहिल्या षटकामध्ये ती वसई बेनापट्टी टीमची. पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केलात केवळ 3 धाबा आणि 2 सफलता मिळवून दिल्यात. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 3 धाबा 2 गडी बाद. मैदान क्रमांक 1 ची स्थिती आहे. मैदान क्रमांक 2 वर आता वळूया आपण. 1 वर मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या आहे ती 10.
2 वर थोडंसं करेक्शन केलं जातं. अक्षय 2 मिनिटं थांबवतो. मैदान क्रमांक 2 वर एक करेक्शन केलं गेलंय. धावसंख्या धाव फळकावर लागले जातात त्या 18 धाबा 18. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय प्रज्वल. समोर फलंदाज आहे सतीश. प्रज्वल सतीश करता गोलंदाजी करेल. 2 षटक अजून एक षटक अजून शिल्लक आहे. शेवटचं षटक असेल. 3 ओव्हरचा मॅच आहे. गुडलाईन स्पॉटवर चेंडूला टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून हा फटका खेळायचा प्रयत्न होता सतीशचा आणि त्याच्यामध्ये चुका या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल प्रज्वल या गोलंदाजाचा. प्रज्वलने सकाळीच जो मॅच खेळला होता त्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी प्रज्वलची. क्रॉस बॅटने खेळायचा होता. पुन्हा टप्पा थोडासा मागे घेतलाय आणि पंचांकडे एका संशयाच्या नजरेने पाहताना हा बॅटर दिसलाय. डॉट बॉलची समाप्ती. स्लग ओव्हरमध्ये धावा येतील की नाही ही शंका आशंका इथे वर्तवली जाते. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या आहे ती 18 धावा. आडबॅटचा वापर केलाय. चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव मिळाली. शतरक्षक त्या ठिकाणी चुकलाय. फंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा सतीशच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागले जात आहेत 20-20. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 20 धाबा. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 21. प्रत्येक चेंडू मागे धावफलक थोडासा हलताना दिसतोय. तरी सुद्धा मी म्हणेन की स्कोअर बोर्ड फार कमी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचे 3 बॉल शिल्लक. शॉर्ट बॉल. चेंडूला कव्हरच्या वरून पाठवण्याचा केला होता इरादा पक्का. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा काही विचार नाही. जेल ड्रॉप झालं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एका धावेनिशी धाबा लागल्या जात आहेत त्या 22 धाबा. शेवटचे 2 बॉल आणि स्ट्राईक इनकडे बॅटर नव्याने दाखल झालेला हर्ष. संघाकरता मोठा फटका खेळेल का या इनिंग मध्ये. एक मात्र षटकार पाहायला मिळाला. ओहो हर्ष याने हर्ष केलाय. छोटा पॅक बडा धमाका. इंजिन छोटा आहे परंतु एव्हरेज चांगलं देतोय. षटकार. स्कोअर मूव्स ऑन 28. धावसंख्या पोहोचली 28 वर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या 1 बॉलवर त्याला मोठा फटका खेळावा लागेल. चांगले तंत्रशुद्धता. कारण यावेळेला संतोष डावरे या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ करणं फार महत्वाचं. हिरो बनण्याची संधी असते प्रत्येक खेळाडूला. आता हा चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये गेलाय. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धाबेकरता हर्ष धावतोय. थ्रो येण्याआधी या 2 धावा त्याच्या कंप्लीट होत आहेत. गॅस बरोबर इथे षटकाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 30-31 धावसंख्येचे टार्गेट असेल. 31 इज द टार्गेट. 31 धाबांचं टार्गेट पापडी संघासमोर. वळूया मैदान क्रमांक 1 वर.
नावत दमाईर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमाईर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमाईर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमाईर अगदी बरोबर. गोरगरिबांचे कैवारी आश्रयदाते म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने केला जातोय, महाराष्ट्रातील असे समाजसेवक ज्यांनी अनेक वर्षापासून समाजसेवा केली, विजय शेठ गोविंद शेठ पाटील. कारण त्यांच्या पिताश्रींना सुद्धा गोविंद शेठ असं म्हटलं जायचं. ते सुद्धा दानशूर होते आणि त्यांच्याकडूनच जी काही शिकवण मिळाली त्या शिकवणीचा अर्थातच फायदा उचलत आज संपूर्ण महाराष्ट्रभर समाजसेवा करण्याचा ध्यास आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज सण आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचंच लाडकं नेतृत्व, चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, पालघर जिल्ह्याचं हे अनमोल रत्न आणि अक्षयजी आपण जसा उल्लेख केला की वसई तालुक्याचा कर्ण आणि ते या ठिकाणी दाखल चालत. खूप सन्मान दिला जातो प्रत्येकाला, ज्या ज्या वेळेस आम्ही सुद्धा जातोय त्यांच्या भेटी करता. एका साईडला अमीर आहे, दुसऱ्या बाजूला आहे
मैदान क्रमांक 2 ची स्थिती थोडक्यात मी सांगतो आणि पुन्हा एक कडे वळतोय. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 झालं. 31 धावसंख्येचं लक्ष होतं. धावसंख्या 7, 4 बॉलची समाप्ती, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वळूया मैदान क्रमांक 1 वर. मैदान क्रमांक 2 च्या दिशेने जात असतानाच पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 8 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजून आपण जर बघितलं तर 23 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी, आश्रयदाते या अतिथी कक्षामध्ये आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. 18 मे नुकताच त्यांचा वाढदिवस थाटामाटाने साजरा करण्यात आला. मदतीचा हातभार ते नेहमीच करत असतात आणि कोणतीही स्पर्धा असो. आज पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा असो, तिथे असं कोणतंच गाव नाही जिथे विजय शेठ पाटील सरांचं नाव नाही. त्यांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. व या मॅचकडे ऑन ड्राईव्ह केलाय. मैदान क्रमांक 2 वर बॅटरने एक धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाबा होत आहेत. पूर्ण धावसंख्यात बदल होतोय आणि धावसंख्येत बदल होत असताना धाबा लागले जातात. त्यावेळेला त्या 13 धाबा. रामचंद्र म्हात्रे थांडेल साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. ते त्यांच्या सोबतीला नवीच असत. मैदान क्रमांक 2 वर पुढचा बॉल, विकेटचं पतन झालंय. लेग बिफोर द विकेट. पायचीच्या स्वरूपात या बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. यस यस यस, इज गॉन. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बेनापट्टी टीमला. 3 गडी बाद. धावा आहेत धावफलकावर त्या 10 धावा. आज आपली
धावनात असा स्पेल टाकायचा आहे जणू काय त्याच्या करिअरचा शेवटचा स्पेल असावा आणि ही मॅच जिंकून दिली तर आज अष्टविनायक डोक्यावरती उचलून घ्यायला कमी करणार नाही. मैदान क्रमांक 2 वर हॅट्रिक झाली. दुसऱ्या हॅट्रिक आजच्या दिवसातली आज स्पर्धेतली. आज बॉल 4 ची गरज पलटवार एकावेळी ऑर्डरचा हा मॅच पुढचा बॉल नवराचा आटरेकर स्पर्धेचा फटका गॅपमध्ये चेंडू हिट हल्ला स्वीप फुल पिच बॉल बॅटरला बीट करणारा चेंडू आहे. लाईन आणि लेंथ व्यवस्थित ठेवली गेले. धाव संख्येत बदल होताना दिसत नाही. धाव फलकावर धावा जर आपण बघितल्या तर त्या आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 21. चला तिथे 21 पाहिजे ते आपण टॉस करतोय आणि विजयशी पाडी त्यांना घड्याळ दिली की आपल्याशी पाचवी टॉस केला नाही कारण आहे कॅप्टन सहिष्णू अर्धाला अर्धाला टीमचा कॅप्टन करा आणि राजनगर बिरोर आता बेजे 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 31 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बेनापट्टी टीमची धावसंख्या झाली आहे ती फक्त 10 धावा. त्यांचे फलंदाज बाद झालेत 6 गडी बाद 10. 6 बॉल शिल्लक आणि 6 मध्ये पाहिजेत आता 21 धावा बेनापट्टी या टीमला. तत्पूर्वी वळी आपण टॉस कडे. चला आपण टॉस करतोय कॅप्टन करणार बिरोर आता बेजे प्लीज अबे कॅप्टन करणार चला कॅप्टन मध्ये टॉस करायचा सेमी फायनल मॅच आहे तुमचा एका वेगचा जिंकत उद्या फायनल खेळला करता येईल. आज फायनल नाही याची नोट तुम्ही घ्यायची. आजची सेमी फायनल तुमची शेवटची मॅच जिंकत तो ट्रॉफीचा हकदार बनेल. उद्या फायनल खेळणार आहे विजय शेट्टी सर्वांना विनंती की आपल्याशी खास आपण टॉस उडवायचा आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त माहितीपणे येते मास्टर क्लब आपण पाहिला आणि ही स्पर्धा जबरदस्त पार पडली गेली. असं कुठलं नाव नाही जिथे विजय शेठ पाटील यांचं नाव नाही. चांगलं मातृत्व चांगलं वक्तृत्व चांगलं व्यक्तिमत्व निमित्ताचं चांगलं वर्चस्व आपण पाहिले. कर्मवीर वसईचे कर्ण विजय शेठ पाटील यशस्वी असते आपण टॉस करतोय आणि अर्धाला मी सकाळी पैसाकर खाऊन आला सलग 3 मॅच 3 बॉल जिंकला. करण किती ओव्हरचा मॅच आहे आयोजन माहिती आहे 4 ओव्हर मॅच. गेस अंपायर या पहिल्या बॉलवर नेमकं काय झालंय ते माहिती येऊ द्या. फ्रीट नो बॉल म्हणजे स्प्रीट आहे. धावसंख्या धाव फलकावर पुढे सरकते 1 ने. सिंगल काढली होती. सेकंड धावसंख्येला ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस धावबाद झाला आणि आता षटकारणीची धावसंख्येला आकार येतोय. अचानकपणे आता धाव फलक वाढताना दिसतोय फुलताना दिसतोय. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. स्कोर इज 18. एकतीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 13 धाबांची आवश्यकता आहे. ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला टाकलंय. वाईड यॉर्करचा मारा करायचा होता. सफल सुद्धा झालाय. आकाश दानवी हा खेळाडू एक युटिलिटी क्रिकेटर आदिवासी समाजातून पुढे आलेला खेळाडू आहे. आदिवासी समाजातील अनमोल रत्न सुद्धा आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच आपल्या वसई तालुक्यामध्ये पाहायला मिळालेत. विनायक भोईर या रणजीपट्टूला आपण पाहिलंय. तो अजूनही चांगलं सातत्य राखणारा खेळाडू आहे. सोमवरीन डिलिव्हरी पुन्हा एकदा खाली राहणारा बॉल आहे. मैदान क्रमांक 2 वर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने वापसी केली आहे. आकाश दानवी यांनी लगातार 2 चेंडू डॉट टाकलेत. धावसंख्या धाव फलकावर आपण बघितलं तर ती आहे 18 धाबा. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजे 13 धाबा. 3 चेंडू 13 ची गरज. ओहो 13 धाबाची
धावेची आवश्यकता होती आणि अशा वेळेस हा उपयुक्त षटकार 6 धावा षटकाराची धाव संख्येला आकार. पुन्हा एकदा जो दबाव होता प्रेशर होता तो प्रेशर आता रिलीज झालाय. षटकाराची धाव संख्येला आकार येतोय. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 24 धाबा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 7. समीर या बॅटरने धाबा बनवल्यात. समीर षटकार खेचून बनेल का अमीर. पुन्हा एकदा 2 in row going and gone सिक्सर. व्हॉट हिट. आता काय स्थिती आहे या वेळेला जर आपण बघितलं तर 1 बॉल आणि एका बॉल मध्ये एका धाबेची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव. आकाश धारवी की समीर. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जात नाही. कदाचित तुमचे डावपेच तुम्हाला कधी कधी नुकसान करत असतात. 1 बॉल आणि एका धावेची गरज असताना स्कोअरलेग रिझन मध्ये हा फटका टोळावलाय. समीरने या मॅचला जिंकून दिलंय. तो बनला हिरो. या मॅचला जिंकले वसई बेनापट्टी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक जीवदानी गिरीज टीम. आणि संदीप सर 2 षटकार लागल्यानंतर देखील फिल्डिंगमध्ये चेंजेस केले नाही. ते थोडा टाइम घेतला असता फिल्डिंग जर व्यवस्थित लावली असते सजवली असते तर एक वेगळं दृश्य दिसलं असतं. परंतु ट्रॉफी नंबर 29 लोडिंग जी होती